सिस्टीम आले दादा, साऊंड सिस्टीम छान आहे. तुम्ही ऐकणारे श्रोते सुद्धा चांगले आहेत. जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने गुणाने मोठे असतील अशा श्रोत्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल अभंग आहे माऊली ज्ञानोबारायांचा. या अभंगातून माऊली ज्ञानोबाराय आपलं मनोगत व्यक्त करतात. पण मनोगत व्यक्त करत असताना कोणीतरी समोर असलं पाहिजे. पण गोष्ट अशी आहे, माऊली ज्ञानोबाराय जेव्हा नामचिंतनाला बसले असताना, नामचिंतनाला जर माणूस बसत असेल ना, तर त्याला एकांत असला पाहिजे. एकांत मध्ये नामचिंतन होतं, लोकांमध्ये नाही. माऊली ज्ञानोबाराय नामचिंतनासाठी बसला इथं आणि भगवंताचं दर्शन झालं. एकांत मध्ये आहेत बरं, लोकांतात नाही. एकांत मध्ये माऊली ज्ञानोबाराय बसल्यात भगवंताचं नामचिंतनासाठी आणि भगवंताचं दर्शन झालं. दर्शन झाल्याच्या नंतर आता आनंद कोणाकडे व्यक्त करावा? जसं की तुम्ही जर 50 लाखाचा बंगला बांधला, 50 लाखाचा बंगला बांधला, जोपर्यंत जवळचा व्यक्ती पाहत नाही, आपल्या पाठीवर शाबासकीची थाप टाकत नाही, तोपर्यंत आपल्या 50 लाखाच्या बंगल्याला किंमत, बरोबर आहे की नाही? कोणीतरी पाहणार पाहिजे तर बांधलेला खर्च केलेल्या वस्तूला किंमत आहे. ज्ञानोबाराय सांगतात की भगवंताला बघितलं तर खरी, पण मी नामचिंतनाला एकांतात बसलोय, पण हा आनंद कोणाकडे व्यक्त करावा? आणि व्यक्त करण्यासाठी कोणीच नाही या. म्हणून माऊली ज्ञानोबाराय स्वतःच्या बुद्धीशी संवाद साधतात आणि स्वतःच्या बुद्धीला साधने म्हणलेलं. आणि ज्ञानोबाराय स्वतःच्या बुद्धीला सांगतात, ए साधने, मी रूप पाहता क्षणी सुखी झालो. बुद्धीचा प्रश्न, बुद्धीने क्वेश्चन केला, माऊली तुम्ही रूप पाहता क्षणी सुखी झालात, असं काय बघितलं, काय पाहिलं तुम्ही? माऊली म्हणतात, बाई काय पाहिलं हा प्रश्न विचारते तर ऐक ना. तो विठ्ठल मी बघितला, जो पंढरपुरात बसलाय ना, त्या विठ्ठलाला मी बघितलं. बुद्धीचं प्रतिउत्तर येत नाही, रिप्लाय येत नाही. माऊली ज्ञानोबारायांना वाटलं कदाचित बुद्धीला कळलं नसावं, म्हणून माऊली ज्ञानोबाराय अजून परिचय देतात. हा विटेवरचा मालक समजला नसेल तर ऐक ना, तो माधव जो वृंदावनामध्ये गोपिकांसोबत रास क्रीडा खेळतोय का, त्या माधवाला मी बघितलं. बुद्धी सांगते ठीक आहे, तुम्ही बघितलं इथपर्यंत मला मान्य आहे. पण माऊली मला एक सांगा ना, जपी तपी संन्यासी साधूंचं पूर्ण आयुष्य खर्च झालं, त्यांना भगवंत भेटला नाही आणि तुम्ही बसल्या जागी तुम्हाला भगवंत दिसला. एवढं सोपं आहे का भगवंताचं दर्शन घेणं? एवढं सोपं आहे का? माऊली सांगतात, अगं बाई आता बसलो हे तुला दिसतंय, पण मी आता बसलो लगेच भगवंताची प्राप्ती झाली असं नाही. जन्मोजन्मी त्याच्या सोबत आहे, म्हणून या जन्मी बसल्या जागी तो मला भेटला. आणि ते जे ठिकाण भूतलावरच्या सगळ्या सुखांपेक्षा जिथं सुख भेटतं ते सुख म्हणजे माझा भगवंत, आणि त्याचं मी दर्शन घेतलं असं माऊली ज्ञानोबाराय सांगतात. साध्या सोप्या भाषेमध्ये मी अभंग सोडवला आहे, तुले समजी बी घे होईल म्हणून म्हणणं काय असं. साध्या सोप्या भाषेत अभंग सोडलेला. करू का जय विठ्ठल मग? हा अजून ते नुसतं फोन पे टाकेल वसूल नाही ना. बरं ठीक आहे ना. विठ्ठल काय करू बाई ग, जीव हा वेडावला. बरोबर म्हणताय ना? बरोबर आहे ना? बरं आहे. तुमले समजे गे म्हणजे या जन्म समजा. विठ्ठल रूप पाहता क्षणी सुखी झालो. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, रूप पाहता क्षणी माऊली ज्ञानोबाराय सुखी झाले, पण रूप दिसले